पुणे पोलिसांवर एवढा दबाव आहे। आता लाडकी बहिणीचे 2100 रुपये तुम्हाला लोकांना द्यायचे, तर तो कसा पैसा वसूल करावा, तर तो अशा माध्यमातून वसूल करावा। या नियमांची माहितीच देत नाहीत लोकांना। नियम माहिती पडले तर लोक अंमलात आणतील तो नियम। की सरकारने लेडीजसाठी हेल्मेटची सक्ती हे बंद करावी आणि जेवढं सरकारने या लेडीजसाठी जेवढा सुविधा असेल तर त्या सुविधावरती त्यांनी लक्ष द्यावं। राज्यात आता दुचाकी चालकासोबतच सहप्रवाशालाही हेल्मेट सक्तीचा आदेश राज्यातील वाहतूक विभागाने काढला आहे। मात्र पुण्यात हेल्मेट सक्ती आहे की हेल्मेट सक्ती नाहीये याबाबत संभ्रम निर्माण झालाय, कारण पुणे पोलीस असू देत किंवा संबंधित अधिकारी याबाबत मूग गिळून असल्याचं दिसतंय। एवढंच नाही तर पुणेकरांच्या अनेक गाड्यांवर दंड देखील आकारण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काही पुणेकर आहेत। काका, सहप्रवाशालाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे आणि तुम्हालाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे, पण पुणेकर जे काही पोलीस आहेत, पुण्यातले पोलीस आहेत, हे याबाबत अजूनही स्पष्टता देत नाहीयेत की पुण्यात सक्ती आहे की नाहीये, पण तुमच्या गाडीवर दंड आकारण्यात येतो। ताई, पुणे पोलिसांवर एवढा दबाव आहे। आता लाडकी बहिणीचे 2100 रुपये तुम्हाला लोकांना द्यायचे, तर तो कसा पैसा वसूल करावा, तर तो अशा माध्यमातून वसूल करावा। आणि अशा माध्यमातून वसूल नाही झाला तो लाडकी बहीण चालणार नाही। लाडकी बहीण चालणार नाही म्हणल्यानंतर परत त्यांना आता हे सत्तेत आलेले आहेत, यांना सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा आहे यांना चांगलं माहिती आहे। तर हे सगळे असे नियम चालू होतील। आता गॅस वाढला आहे, हेल्मेट सक्ती मान्य आहे का? नाहीये। दंड तर आकारला जातो। दंड तर आता सगळेच आकारणार आहे, सगळीकडे दंड लागणार आहे। तुम्हाला कुठं लागणार नाही असं नाहीच आहे। आता टॉयलेटला जायचं म्हणलं तरी 5 रुपये द्यावे लागणार आहेत, तर हे दंड आपल्यासोबत आता बिंदास झाले ते। आपल्यासोबत अजून काही दुचाकी चालक आहेत। याला पण हेल्मेट कंपल्सरी असणार आहे, तुम्हाला पण। मात्र पुणे पोलीस अजूनही सांगत नाही की हेल्मेट सक्ती आहे की नाहीये, पण दंड आकारतायत। या नियमांची माहितीच देत नाहीत लोकांना। नियम माहिती पडले तर लोक अंमलात आणतील तो नियम। आणि पुणे पोलीस काय करतात, नियम सांगण्याऐवजी किंवा थांबून सांगण्याऐवजी लपून फोटो काढतात आणि मग दंड आकारला जातो। किती दंड आहे तुमच्या गाडीवर मोजला? चेक नाही केलेला, पण फोटो काढतात गपचूप। आहे का? हो, असेल। पण हेल्मेट सक्ती आहे अजून पुणे पोलिसांनी सांगितलं नाही सांगितलं। काका, तुम्ही पण गाडी चालवत असाल, तुमच्याही गाडीवर दंड असेल, काय म्हणणं आहे नेमकं? हेल्मेट सक्ती असावी की नसावी आणि पुणे पोलिसांनी स्पष्टता त्याची द्यावी? बरोबर आहे, पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्ती बाबत स्पष्ट करावे, का तर लोकांना अजून जागरूकता नाही हेल्मेट बाबत। जे अवेअरनेस पाहिजे पुणे पोलिसांकडून ते अवेअरनेस अजून झालेली नाहीये। तरी महानगरपालिकांनी सुद्धा, पुण्याचे जे आयुक्त आहे त्यांनी GR काढून जेवढे कर्मचारी आहेत त्यांना हेल्मेट सक्तीची कारवाई केलेली आहे। कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये विदाऊट हेल्मेट आपल्याला आत येऊन देत नाही किंवा पार्किंग करून देत नाही। आणि दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो तर पुणे पोलिसांकडून अजून काही कारवाई होत नाही। डायरेक्ट कॅमेऱ्याद्वारे कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला हे येतात, दंड वसुलीसाठी मेसेजेस येतात आहे। तर हे आपल्या पुणेकरांना हेल्मेटची जी हे कारवाई हे आपल्याला मंजूर नाही आतापर्यंत तरी। पण आता सहप्रवासी असणार आहे तुमच्यासोबत, जो मागे बसेल त्याला देखील हेल्मेट सक्ती करण्यात येण्याचा आदेश राज्य सरकारने दिला नाही ना। आता जे 2 व्हीलर चालवतात ते स्वतः हेल्मेट घालत नाही। आतापर्यंत त्यांच्यामध्ये अवेअरनेस आली नाही। पाठीमागे जे बसणारा पॅसेंजर आहे तो कसा हेल्मेट घालणार है ना, हे आता नामंजूर आहे आम्हाला। जे हेल्मेटचा जो रूल आहे ते अख्खे पुणेकरांना नामंजूर आहे। तुम्ही कुठेही बघा तर कोणी हेल्मेट घालत नाही। आपल्यासोबत ताई पण आहेत। ताई, हेल्मेट सक्ती केली आहे मागे बसणाऱ्याला आणि तुम्हाला पण, हे राज्य सरकारने केलंय, मात्र पुणे पोलीस याबाबत अजूनही काही बोलत नाहीये, पण दंड आकारला जातो। खरं सांगायला गेलं तर लेडीजसाठी हेल्मेटची सक्ती नसावी, कारण लेडीज ही दैनिक जीवनामध्ये खूप धावपळीचं तिचं जीवन असतं। तिला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी तिचं जीवन हे खूप हलकीचं असतं। मुलांची शाळा असते, क्लासेस असतं, पोरींचे कॉलेजेस असतात, त्यांचं काय ना काय ते चालूच असतं। तर माझं असं म्हणणं आहे की लेडीजला सोडून जे लोकांना सक्ती दिली हेल्मेटची तरी चालेल, कारण लेडीजच्या मागे प्रपंच भरपूर आहे। पण आता गाडीवर सरळ फोटो काढून दंड आकारतायत, सांगत पण नाहीयेत पोलीस की सक्ती आहे नाहीये, काही संभ्रम निर्माण। हे चुकीचं आहे। पहिले त्यांनी कल्पना द्यायला हवी की आम्ही याचा दंड करणार आहे। आता कधी पण बघायला गेलं कुठल्या पण सिग्नलला कोणी पण जातं आणि प्रत्येक ठिकाणी लेडीजला कळत नाही की सिग्नल लवकर लागलाय का थांबलाय।
म्हणून त्याच्यासाठी एकच विनंती आहे की सरकारने लेडीजसाठी हेल्मेटची सक्ती हे बंद करावी आणि जेवढं सरकारने ना लेडीजसाठी जेवढा सुविधा असेल तर त्या सुविधावरती त्यांनी लक्ष द्यावं. लेडीजसाठी काय काय लागतं तुम्ही सांगा. आज लेडी खाली किती जीवन जगताय, आज त्यांचं हात पोटावरती आहे, ती कुठे कुठे लक्ष देणार. आपलं प्रपंच, नवरा, संसार, शाळा, कॉलेज, शिक्षण, त्यांचे किती किती चाललंय हालाचे जीवन. सरकारनं आता जे लाडकी बहीण योजना जी केलेली आहे ती लाडकी बहीण योजना 1500 रुपये दिलेले आहे, पण 1500 रुपये त्यांचं जीवन भागतंय का? 1500 मध्ये काय काय येणार आहे? तुम्ही हेल्मेट सक्तीचं काय आता? हेल्मेट नकोच आहे, खरंच नकोय, कारण लेडीजसाठी हेल्मेट नकोच आहे. उद्या लेडीज ही म्हणजे सेफ्टीसाठी हेल्मेट सक्ती करण्यात हेल्मेट ही सेफ्टीसाठी आहे पण लेडीजसाठी नकोय. ती सक्तीची आहे पण हेल्मेट हे पुणेकरांसाठी नकोय. आपण जर बघितलं तर अर्थात संमिश्र प्रतिक्रिया आहे, पण पुणे पोलिसांनी याची माहिती आम्हाला द्यावी, निदान त्यांनी ते क्लिअर करावं की पुण्यात हेल्मेट सक्ती आहे किंवा नाहीये. अदरवाईज आमच्या गाडीवरचे जे काही दंड आहे ते सुद्धा आकारायला नको असं या सगळ्या पुणेकरांचं मत आहे. अर्थातच पुणे पोलीस असू देत, पुणे पोलीस आयुक्त किंवा संबंधित अधिकारी यांनी आतापर्यंत या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाही आहे की पुण्यात हेल्मेट सक्ती आहे की नाहीये, ही त्यांनी स्पष्टता द्यावी अशी अपेक्षा या सगळ्या पुणेकरांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.